नमस्कार मित्रांनो, आज आहे 24 नोव्हेंबर आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। जिंकल्यावरती शिंदे यांनी केली आहे मोठी घोषणा। 15,000 अधिक 4,200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। परंतु कोणत्या खात्यामध्ये जमा होणार, सरसकट पैसे वाटप होणार का, याच्यामध्ये मोठी घोषणा आहे आणि मोठं गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। ते कधी मिळणार आहे, काय आहे, या संदर्भात त्यांनी मोठी एक घोषणा केलेली आहे। त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना तिथं आपलं जे काही प्रतिक्रिया आहे, लाडक्या बहिणींनी कशी त्यांना साथ दिली, त्यांचं पुढे काय होणार आहे, पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे किती मिळणार, कधी मिळणार, या सगळ्यांशी तिथं त्यांनी संबोधलं आहे, तिथं बातचीत केलेली आहे। तर आपण ते बघणार आहोत नेमकं काय म्हणाले शिंदे, आपल्याला काय करायचं आहे, पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये काय नवीन अपडेट आलेली आहे। आज आहे 24 नोव्हेंबर, तुम्ही पाहत आहात मराठी इन्फॉर्मेशन सेंटर यूट्यूब चॅनल। आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पहिल्यांदा आला असाल तरी पण सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण सर्वात अगोदर यूट्यूबवरती खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। तरी खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा। तुम्हाला माहिती आहे की काल आपल्या राज्याचा निकाल हा लागला आणि राज्याचा निकाल पूर्णतः हा महायुती सरकारनं आपल्या बाजूने ओढून घेतला। त्याच्यात मोलाचा जो कोणाचा वाटा असेल तो म्हणजे लाडक्या बहिणींचा। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। याच्याच नंतर ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस शिंदे यांनी मोठी घोषणा करत लाडक्या बहिणींसाठी त्यांना आभार व्यक्त केले। त्यांनी जी साथ दिली महायुती सरकारला त्याच्याबद्दल त्यांनी मोठं तिथं विधान सुद्धा केलेलं आहे की पुढे काय होणार, अजितदादांचा वादा काय असणार आहे, देवेंद्र फडणवीस यांनी काय मोठी इथं घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी। आपण सगळ्या गोष्टी एक एक पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया कुठलाही उशीर न करता। लक्षात घ्या, तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींची आता चिंता इथं मिटलेली आहे, कारण महायुती सरकार परत एकदा सत्तेत आल्यामुळं आता लाडक्या बहिणींचे जे काही पैसे राहिलेले होते, आता बहुतेक जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यात जर आपण पट्टा बघितला तर आपल्याकडे अजून सुद्धा बघितलं तर मुंबई सारखं शहर आहे, पुणे सारखं शहर आहे, लातूर आहे, बरोबर, छत्रपती संभाजीनगर आहे, सोलापूर आहे, अशा भरपूर टप्प्यातील अजूनही महिला तिथं ज्यांना जो पहिला हप्ता आहे तो सुद्धा आलेला नाहीये। तर मी त्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे की आता मागचे पैसे किती येणार आहेत, पुढचे पैसे किती येणार आहेत, या सगळ्यांची गोष्ट आपण इथं करणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती आला असाल तर सगळ्यांचं स्वागत करतो। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की आता महायुती सरकारनं तुम्हाला आधीही सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा जो हप्ता आहे तो आता काय करणार आहोत, 1500वरून किती करणार आहोत, आता तो 2100 रुपये, बरोबर, 2100 रुपये हप्ता आता हा झालेला आहे। तर मग आता तुम्ही म्हणाल मग आता 2100 ही मागचे पैसे इन्क्लूड होऊन येणार का, बरं आमचा फॉर्म पेंडिंग आहे त्याचं काय होणार आहे, आमचा फॉर्म रिजेक्ट दाखवत आहे त्याचं काय होणार आहे, या सगळ्यांची माहिती आपण एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लक्षात घ्या, आता जर आपण बघितलं तर बहुतेक महिलांचं अजूनही 7,500 म्हणजे एकही रुपया न आलेल्या जवळपास 40 ते 50% अजूनही महिला तिथं आहेत, बरोबर। तुम्ही जर बघितलं असेल नीट तर एकही रुपया अजून आलेला नाही, तर त्यांचं काय होणार, लक्षात घ्या, ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया आला नाही त्या महिलांना 7,500 ते, बरोबर, आणि आत्ता जे नवीन येणार आहे ते 2100, असे दोन्ही मिळून 9,600 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। 9,600 रुपये ते, आता मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की 15,000 प्लस 4,200 हे काय आहे, लक्षात घ्या। आता भरपूर जर आपण बघितलं तर काही घरात एकाही महिलेला पैसे नाही आले, तर एका घरात जर आपण बघितलं तर 2 महिला आहेत, तर 15,000 रुपये त्या मागच्या हप्त्यांचे होतात। बरं, मग मागच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का, हे मी तुम्हाला सांगतो। मागच्या हप्त्यांमध्ये वाढ होणार नाहीये, ते 1,500 रुपयेच राहणार आहेत। लक्षात घ्या, ते 1,500 रुपयेच राहणार आहेत, तिथं म्हणावी अशी वाढ होणार नाहीये, कारण ते अजून ऑलरेडी हप्ते वाटप झाले होते आणि ते निवडणुकी अगोदर सगळ्यांना पैसे गेले होते। आता त्याच्यामध्ये जर काहीच महिलांना जर पैसे वाढवलं तर तो भेदभाव होऊ शकतो, म्हणून सरकारनं असं सांगितलं आहे की आम्ही पुढचे जे पैसे आहेत ते सगळ्यांना सरसकट वाढवू, म्हणजे 2100 रुपये जे आहे ते सरसकट सगळ्यांना करू, परंतु मागचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत। म्हणजे एकंदरीत आता जर आपण पाहायला गेलं तर काही महिलांना 3 हप्ते आलेले आहेत। मी स्वतः बघितलेलं आहे की 1,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये बहुतेक महिलांच्या मी बघितलं आहे की लॉग इन केल्यानंतर त्यांचं, मी ज्यांचे फॉर्म भरले होते त्यांना 4,500 तरी ॲटलिस्ट आलेले आहेत। म्हणजे पहिले 3 हप्त्याचे पैसे हे 100% आलेले आहेत, राहिले कुठले 2 हप्ते राहिलेले आहेत। आणि पण अशा काही महिला आहेत मित्रांनो ज्यांना एकही रुपया अजून मिळालेला नाही। तुम्हाला किती रुपये पैसे मिळाले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। महायुती सरकार आलं याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही खुश आहात का, हे सुद्धा लाडक्या बहिणींना कळवायचं आहे की
महायुती सरकार आलेलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? कारण लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची आहे आणि जर महायुती सरकार जर बघितलं आपण जर नसतं आलं तर मग आपल्या लाडकी बहीण योजनेचे पुढे पैसे आले असते की नाही, याच्यामध्ये एक मोठं संभाव्यता आपल्याला इथं पाहायला मिळत होती. त्यामुळं हे एक मोठी गोष्ट आहे. कारण महाविकास आघाडी आली असती तर त्यांची महालक्ष्मी जी योजना आहे ती पुढे येईल का नाही हे कोणालाही माहीत नव्हतं. हे जर आपण बघितलं तर ते एक सत्य होतं. परंतु आता ठीक आहे, लाडक्या बहिणीचा निकाल लाडक्या बहिणीच्या साईडनं लागलेला आहे आणि लाडकी बहीण खुश आहे. तर आता बघा, मी तुम्हाला काही गोष्ट सांगतोय ते लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आता 7,500 तर तुम्हाला येणार, पुढचे 2100 रुपये फिक्स येणार, बरोबर. परंतु कोणत्या खात्यात येणार दादा, हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमच्याजवळ जी पण बँक आहे, आता उद्याच्याला एक काम करायचं, तुमच्याजवळ जी पण बँक आहे, तुमचं जे खातं ज्या बँकेत आहे तिथली जवळची बँक, तिथं तुम्हाला लगेच उद्या सकाळी जायचं आहे. पहिल्यांदा टप्पा टाकायचा आहे. कारण लाडक्या बहिणींनो परत काय होतं, आपला उशीर होतो, बँकांमध्ये गर्दी वाढते, त्या अगोदरच आपण जायचं आहे. त्यासाठी काय करायचं लक्षात घ्या, उद्या पटकन उठून सगळे कागदपत्र वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला आणि सगळे कागदपत्र करून आपल्याला आपल्या बँकेमध्ये जायचं आहे. का जायचं आहे तुम्हाला गोष्ट सांगतो. कारण अर्जांची पडताळणी परत सुरू झालेली आहे आणि अर्जांची पडताळणी सुरू झाल्यामुळं तुमच्या काही फॉर्ममध्ये त्रुटी आहेत, ते म्हणजे बँक संदर्भात 3 महत्त्वाच्या त्रुटी आता इथं आढळून आलेल्या आहेत. 3 त्रुटी आहेत ते मी सांगतो. पहिली त्रुटी काय सांगतो तुम्हाला, ते म्हणजे अकाउंट नंबर जो तुम्ही दिलाय तो काही महिलांनी काय दिलाय ना, तो पतसंस्थेचा दिलाय किंवा एखादी अशी बँक आहे जी बँक मर्ज झाली आहे, म्हणजे ती बँक दुसऱ्या बँकेमध्ये विलीन झाली, म्हणजे त्या 2 बँकेची मिळून एकच बँक तयार झाली. तर अशा महिलांचं काय झालेलं आहे, तिथं IFSC कोडच चुकीचा झालेला. कारण बँकेला समजतच नाही आणि तुमची बँक कोणती, कारण ती बँक आता राहिलीच नाही किंवा पतसंस्था आहे तिला IFSC कोड नसतो किंवा काय अशा काही गोष्टी छोट्या बँका असतात त्यांना कोण ट्रान्झॅक्शन करत नाही. तर हे तर प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्हाला अकाउंट हे आता तुमचं जे अकाउंट आहे ते नीट बघायचं आहे, फॉर्मला लॉग इन करायचं आहे, वेबसाईटला लॉग इन करून बघायचं आहे की आपलं अकाउंट नंबर काय आहे नक्की. त्या अकाउंट नंबरवर ते जाऊन त्याच बँकेत तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे. दुसरं काम, आधार कार्ड अपडेट करून घ्या. पहिलं आज आधार कार्ड अपडेट करून घ्या. काय सांगतोय, आधार कार्ड अपडेट करायला, कारण आधार कार्डवरची माहिती कदाचित तुमची चूक आहे. भरपूर जणांचं जे महिला आहेत त्यांचं वय हे तिथं 60 वर्षापर्यंतच्या पुढं सुद्धा दाखवलं गेलं आहे किंवा कोणाचं 22 वय तर तिचं 20 आहे, बरोबर. आधार कार्डवरती माहिती आहे आपल्याला की जन्मतारखेची थोडीशी चूकभूल असते, नावात सुद्धा चुका असतात. तर त्या सगळं अपडेट करून घ्या आणि सगळं हे जे काही ते आपल्या त्या बँक अकाउंटला लिंक करून घ्या. तिसरं काम करायचं, लिंक करून घ्यायचं आहे. जर हे नाही केलं तर मित्रांनो प्रॉब्लेम्स तुम्हाला होतील. मागचे तर पैसे सोडा, परंतु पुढचे 2100 रुपये सुद्धा तिथं येण्यात तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या शेजारी लाडक्या बहिणीला येतील, पण तुम्हाला मागचे पैसे येणार नाही. तर हे जे पैसे आहेत ते तुम्हाला आज किंवा उद्या नक्की पाहायला मिळणार आहेत. कारण त्यांनी आज स्वतः सांगितलेलं आहे की पैसे चालू करा, वाटप सुरू करा. कारण काय होतं तुम्हाला माहिती आहे की त्यांनी स्वतः घोषणा केली होती की निकाल लागला की आम्ही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये दुसऱ्या दिवशीच पैसे टाकू आणि आज दुसरा दिवस आहे. तर 100% आज पैसे तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होतील. आता काही टप्प्यांमध्ये ते वाटप सुरू होईल, हळूहळू सगळ्या महाराष्ट्र राज्यात होईल. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. जशी अपडेट येईल, कुठं वाटप सुरू झालं की लगेच आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.